मन झुरत हुरहुरत मिठीत तुझ्या इरघळत. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मजेत ना? आय होप तुम्ही मजेत असाल. तर तुम्ही माझ्या डोहाळे जेवणाचा ब्लॉग बघितलाच आहे आणि खूप मोठा झाला, तर त्याच्यामुळे मी पार्ट 1 आणि पार्ट 2 ब्लॉग टाकला. आणि नारपुलीला आल्यापासून 2-3 दिवस मी ब्लॉग नाही केला, कारण की थोडा वेळ आराम केला, थोडे दिवस 2-3 दिवस. तर आज आहे सोमवार. शुक्रवारी आपले डोहाळे जेवण झाले आणि सोमवारी, आणि आज मी बहुतेक तर घरी जाणार आहे. तर 2 दिवसाचा ब्लॉग नाही आला इथे राहिल्याचा, कारण की तब्येत थोडी डाऊन होती माझी. तर आता मी जस्ट उठले, मगाशी उठले आणि आपला ब्लॉग एडिटिंग करत होती. तर चला, आता 10:30 वाजत पटकन फ्रेश वगैरे होते आणि मग तुम्हाला भेटते. चला पुन्हा एकदा गुड मॉर्निंग. तर आता फ्रेश वगैरे झाली, आता घेते चहा पियाला आणि तुम्हाला आमची मिस्त्री खादोड बकरी दाखवून जा. मग बारकी आले आमची, तर तिला दारानच बसली नाही, इकडं ह्याला होतंय. लगेच आली. कोण आली? माऊ. येऊ दे गे, येऊ दे गे, माणूस गाणे. माऊ. त्या डिश मधला खाऊन गेली, आता परत आली खावायला. ये ये, गेली असती तिकडं. तिकडे चाललंय नारळ फोडायचं काम. पुरण्या बनवायच्या, पुरण्या तलनातल्या पुरण्या. हे छोनू नुसती हिंटय 12 ठिकाणी. आता घेतलं मी ॲपल खायला. ती बघा कशी बसली. आता घेतलं मी खोबरा कापाला. टीव्ही. टायमाला पाऊस पडतोय. करंजा बनवते मी. इकडे अर्धा झालंय तळणीतला करंजा. संपला. नको म्हणा, दात दुखतात. आलो बाय. हे चलो वाज घेतला सगळ्याला साडी बिडीला आणि गेली. अभी क्या करेंगे? तो तबीयत बहुत डाउन है. तबीयत डाउन का? तबीयत डाउन तरी तिकडे हे चालूच आहे तिकडे. ब्लॉगिंग चाहिए. बाकी प्रोग्राम मस्त झाला एकदम मस्त. फोटो बघितले मी, मस्त आवडला फोटो. ड्रेसिंगचं काय बापरे, कडक. थँक्यू. आणि कॉंग्रॅच्युलेशन लोकांना पण. थँक्यू. पाहिलाच नाही, मला वाटलं थांबेल. थांबणार होतो. एकदम धक्का लागला का? लागला नाही. मग ही स्माईल बघू शकता तुम्ही गाईज माझी. आज चालले घरी, पण काय ती जीवावं स्माईल आहे ते. स्माईल बघू शकता किती क्यूट आहे. क्यूट स्माईल. का माहितीये का, मी बायकोला घेऊन चालले घरी. विचार करू शकता तुम्ही, 10 दिवसाची सुट्टी होती मला, 3 दिवसात गेली. बस एवढंच. बाय. न्यायला आलं तर माझ्या जवळचे पैसे का पेट्रोलला? लाईट वंडीला दिसतोय तो. ये रे नाही, मग घेऊन तर जायचो. नीला ठेवतो मला वाटत नाही त्याचा आहे. नीला वाटते ना.
सोडूनच विषय नाही नाही आता नाही लिहिलाच आहे तो नाही सोडूनच विषय लिहिलाय तो वाईट आहे बारका आहे पचका झाला कोई भाई कोई भाई क्या कोई मारी टाकली अवघा मोठा पचका जाया बाबा बाबा बोली नका लिहिलाच वाटते बघा ना तो कोई जमा होता म्हणून द्या आपण नीला होती नीला आहे बघा नीला कलर बघा कोई होई जेवायची नाही का असते असते काय बोलायचं आजा असते बस झालं आता मुकडान घरा जाऊन जेवायचं आहे काय खायचंय यारी अट्टल बिहारी यारी गाणी नुसता खावाचा रे खावाचा जेवलं नाही का भुताक्यातच बघा बाहों पे राहों पनाहों पे बाहों पे साहों सलाह